हॅलो फ्रेंड्स, बेकिंग हॅपीनेसमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवते सिटिंग बेबी केक। सो बेबी बनवण्यासाठी मी फॉन्डंटचा एक ट्रायंगल करून घेतला आहे। तर ट्रायंगलला मी एक होल क्रिएट करून घेतला आहे टूथपिकने आणि इथे आता मी राऊंड फॉन्डंट घेऊन त्याच्यावरती 2 मार्क्स केलेत आईज बनवण्यासाठी आणि 1 मार्क केला आहे माउथ बनवण्यासाठी। आणि ते झाल्यानंतर एक छोटंसं फॉन्डंटने स्टिक केलं आहे त्याच्या नाक लावण्यासाठी। आणि त्यानंतर मी 2 छोटे छोटे बॉल्स घेते आहे ब्लॅक फॉन्डंटचे आईज बनवण्यासाठी। आणि एडिबल मार्कर मिळतो तर त्या मार्करने मी त्याचे आयब्रोज बनवते आहे। आणि अशा प्रकारे आपल्या बेबीचा फेस रेडी झाला आहे। त्यानंतर मी आता ब्लू फॉन्डंट लाटून घेते आहे आणि ह्या फॉन्डंटने आपण करणार आहे त्या बेबीचं डायपर। सो मी एक स्ट्रिप लाटून घेतली आहे फॉन्डंटची आणि मी ती मेजरमेंट घेऊन कट करणार। सो अंदाजे आपल्याला किती डायपरसाठी लेंथ आणि विड्थ लागणार आहे ते मी मेजर करते आणि त्याच्यानंतर आपण ती स्ट्रिप कट करून बेबीच्या त्या ट्रायंगलवरती प्लेस करणार आहे। डायपरची स्ट्रिप आपली लावून झाली आहे। आता नेक्स्ट आपण जे ऑलरेडी करून घेतलं होतं बेबीचा फेस त्याच्यावरती टूथपिकनी प्रिक करून घेते एक होल आणि एक टूथपिक मी त्या ट्रायंगलमध्ये खोचून घेतली आहे आणि आपलं फेस मी त्याच्यावरती प्लेस केलं आहे। आता यानंतर आपण बनवणार आहोत बेबीचे पाय आणि हात। तर हात आणि पाय बनवण्यासाठी मी स्किन कलरचा फॉन्डंट घेतलं आहे आणि ते रोल करून कट करून मी प्लेस करणार आहे त्या बेबीवरती। सो आपण हात आणि पाय बनवून घेतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। आणखी तुम्हाला कोणते केक डेकोरेटिंग व्हिडिओज बघायचे असतील तर मला नक्की सजेस्ट करा। मी तुमचे सजेशन्स विचारात घेऊन ते व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन। आता आपले हात बनवून झालेले आहेत ते मी बेबीवरती प्लेस करते आणि त्यानंतर आपण त्याचा हेअरबँड आणि हेअर्स बनवून घेणार आहे। आता आपण हेअर्स बनवून घेतोय। तर हेअर्ससाठी मी थोडंसं ब्लॅक फॉन्डंट घेतलंय आणि हातावरच रोल करून मी छोटे छोटे स्ट्रिप्स बनवून घेतल्यात आणि त्या मी बेबीच्या फेसवरती प्लेस करणार आहे। आपल्याला एक 3 ते 4 फक्त हेअर्स बनवून घ्यायचे आहेत। आता हेअर्स झाल्यानंतर एक फॉन्डंटची स्ट्रिप मी लावते हेअर बँडसाठी आणि ती प्लेस करून झाल्यानंतर 2 छोटे छोटे स्किन कलरचे बॉल्स मी प्लेस करते इयर्ससाठी, कानांसाठी। आणि त्यानंतर मी एक फॉन्डंटचा मोल्ड घेतला आहे बोचा आणि त्याच्यातून मी एक छोटासा बो करून घेणार आहे ब्लू कलरमध्ये। सो मी फॉन्डंट त्या शेपमध्ये प्रेस करते आहे आणि तो शेप क्रिएट झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहे। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल की मी हा बो कशा प्रकारे बनवून घेतला आहे। आणि बो बनवून झाल्यानंतर मी त्याला एक छोटंसं व्हाईट फॉन्डंट लावलं आहे, एक छोटासा बॉल लावला आहे व्हाईट फॉन्डंटचा सो दॅट ते एक असं उठून दिसावं आणि तो बो मी प्लेस केला आहे बेबीच्या हेअरबँडवरती। सो अशा प्रकारे आपलं बेबी तयार आहे। तुम्ही बघू शकता किती क्यूट दिसतंय हे टॉपर। आता त्याच्या आपण छोटे छोटे दुसऱ्या गोष्टी करून घेणार आहे जसं की 3 मंथ्सचं एक राऊंड टॉपर आहे आणि त्याच्या भोवती थोडेसे फ्लावर्स आहेत। सो ते मी करून घेते आणि मग आपण केकचं डेकोरेशन करणार आहे। तुम्हाला क्रीम केक्स आणि फॉन्डंट केक्स अजून डिटेलमध्ये शिकायचे असतील तर मी याचे क्लासेससुद्धा घेते। इचलकरंजीमध्ये माझे हँड्स ऑन ऑफलाईन क्लासेस चालतात। तसंच या क्लासेसचे रेकॉर्डेड सेशन्ससुद्धा तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता, परचेस करू शकता। सो तुम्हाला क्लास संदर्भात एन्क्वायरी करायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID शेअर करेन सो दॅट तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील क्लासबद्दलचे। सो आपला केक ब्लू कलरच्या क्रीमनी बॉर्डर करून रेडी आहे। सो ह्या केकवरती मी आता फॉन्डंटचे टॉपर्स आपण बनवून घेतलेत ते प्लेस करणार आहे। सगळ्यात आधी 4 मंथचं एक टॉपर आपण बनवलं आहे ते प्लेस करते मी आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूनी फॉन्डंटचे फ्लावर्स लावून घेते आहे। हे फॉन्डंटचे फ्लावर्स आपण कंप्लीट राऊंड शेपमध्ये लावून घेणार आहोत
आणि फायनली आपण जे बनवलेलं बेबी टॉपर आहे ते आपण प्लेस करणार आहे आणि आपला केक रेडी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.